वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपकडून पक्षाचे निरीक्षक म्हणून तुम्ही होतात, या कोर कमिटीमध्ये तुम्ही निरीक्षक म्हणून होतात। यावेळेस अनेक लोकांना नवख्या लोकांना तिकीट देण्यात आलं आहे, तुम्ही निरीक्षक तुम्हाला सहभागी करण्यात आले अशी माहिती मिळते, नेमकं काय नेमकं? मी वाशिम भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री आहे आणि मी कोर कमिटीमध्ये पण होते आणि कोर कमिटीमध्ये जी चर्चा झाली, चर्चा होईपर्यंत मी होते, परंतु जी मेन चर्चा त्यांनी जे निर्णय घेतला त्या निर्णयापासून मला विश्वासात घेतलं नाही। मला याच्याबद्दल काही माहिती दिली नाही। कोणता निर्णय होता तो? की तिकीट वाटपाचा। आणि मी एक जिल्हा महामंत्री म्हणून मी साधं एक तिकीट मागितलं होतं की मला कोणत्या तरी SC रिझर्व जिथे आहे तिथे मला प्रभाग क्रमांक 7 मध्ये द्या किंवा 3 मध्ये द्या। तर त्यांनी तिथे मला हो म्हटलं, निश्चितच ताई तुम्हाला आम्ही कुठेतरी ॲडजस्ट करू, परंतु मला कुठेही दोन्ही ठिकाणी माझं तिकीट कापलं गेलं आणि मला ज्यांनी जे तिकीट वाटप केले त्या तिकीट कोणाला वाटप केले, काय केले, तर मला या निर्णयापासून दूर ठेवण्यात आलं। मला कोर कमिटीमध्ये मग घेतलं कशासाठी? माझं काय काम होतं मग कोर कमिटीमध्ये? मग मी कोर कमिटीमध्ये असून काय फायदा की मला कोर कमिटीचे कोणतेच निर्णय मला माहिती नाही। नेमकं आता तुमची पुढची भूमिका काय असणार? तुम्ही भाजपचे महामंत्री आहात। हां, मी भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे। मी 2 वेळा आमदाराच्याही दावेदार होती। मी तेव्हा पण तिकीट मागितलं, तेव्हा पण मला डावलण्यात आलं, परंतु मी आता फक्त एक नगरसेवकाचं तिकीट मागितलं, तिथे पण मला डावलण्यात आलं। परंतु पक्षाबद्दल माझी बिलकुल नाराजी नाही आहे। मी जो फॉर्म टाकलेला आहे तो मी वापस घेणार आहे आणि मी माझ्या पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करणार आहे। आणि जे पूर्वीचे जे जुने 20-20, 25-25, 30-30 वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांचा पण रोष आहेच, ते पण नाराज आहे, कारण त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे आणि मी तर 25 वर्षापासून आहे, मलाही डावलण्यात आलेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे, माझी नाराजी आहे। तरी नाराजी कोणाला आहे? माझी नाराजी निवडणूक जे स्थानिक लेवलला जे निवडणूक प्रभारी निर्णय जे घेण्यात आलेले आहे, जे त्या कोर कमिटीमध्ये होते, जे त्यांनी तिकीट वाटप केले, त्याच्यावर माझी नाराजी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.